नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 5 मार्च 2025 रोजी एस एस सी बोर्डाने घेतलेली गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. अनेक प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत. अनेक प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं प्रश्नांचा सराव होतो. अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात, त्यामुळे आत्मविश्वास बळावतो. कोणता प्रश्न किती गुणांचा कोणत्या प्रश्नात विचारला जातो याचं स्वरूपही कळतं. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 3A पूर्ण आपण केले आहेत. प्रश्न तिसऱ्यातला बी आपण सोडणार आहोत. खालीलपैकी कोणते 2 उपप्रश्न सोडवा. त्यातला पहिला आहे, एकूण 4 असतात, 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 3 गुण. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 4x + 3y = 18 आणि दुसरा आहे 3x - 2y = 5. 4x + 3y = 18 आणि 3x - 2y = 5 हे पहिलं आणि दुसरं. आपल्याला प्रथम डी काढायचे आहे. डी काढताना x आणि y चे सहगुणक आडव्या ओळीत 4 3 3 - 2 म्हणून डी बरोबर 4 × -2 - 3 × 3 4 × -2 -8 -3 = 9 -9 -8 -9 -17 हा डी मिळाला. ओके. त्यानंतर डी एक्स काढायचा आहे. डी एक्स काढताना स्थिर पद आणि वायचा सगुणक 18 3 5 - 2 18 3 5 - 2 18 × -2 या गुणाकारातून 3 × 5 हा गुणाकार वजा करायचा. 18 दुनी 36 अधिक वजा 36 5 त्रिक 15 36 आणि 15 -36 -15 -51 त्यामुळे हा डी एक्स मिळाला. त्यानंतर डी वाय काढायचे आपल्याला. डी वाय काढताना एक्सचा सहगुणक आणि स्थिर पद, एक्सचा सहगुणक आणि स्थिर पद 4 18 3 5 4 18 3 5 4 × 5 हा गुणाकार प्रथम करायचा. 18 × 3 हा गुणाकार वजा करायचा. 4 पंचे 20 या गुणाकारातून 18 त्रिक 54 गुणाकार वजा करायचा. 54 मधनं 20 गेले -34 -54 अधिक 20 -34 हा डी वाय आहे. या ठिकाणी एक्स काढायचा आहे. एक्स बरोबर डी एक्स भागिले डी. डी एक्स आपण काढलेला आहे -51 आणि भागिले डी -17 वजा वजा गेले 17 त्रिक 51. वाय बरोबर डी वाय भागिले डी. डी वाय आहे -34 भागिले डी -17. वाय बरोबर 2. ओके. उकल एक्स वाय बरोबर 3 2. ओके. अशा पद्धतीनं सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा. x वर्ग वजा 2x वजा 3 = 0. या ठिकाणी एक्स वर्ग अधिक bx अधिक c = 0. याच्याशी तुलना करता a बरोबर 1 आहे, b बरोबर -2 आहे आणि c बरोबर -3. ओके. सूत्र आहे आपलं अवयव पद्धतीनं सूत्राचा उपयोग करून अवयव पाडण्याचं सूत्र आहे. या ठिकाणी एक्स मधलं समीकरण आहे म्हणून एक्स बरोबर -b अधिक वजा वर्गमात b वर्ग वजा 4ac सर्वाला भागिले 2a. प्रथमतः b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. b वर्ग वजा 2चा वर्ग वजा सूत्रातलं 4 सूत्रातलं a 1 आहे आणि c -3 आहे. ओके. वजा 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 4 त्रिकोण 12 12 आणि 4 16. बी वर्ग वजा 4ac बरोबर 16. किमती घालून मायनस बीची किंमत -2 आहे. मायनस कंसात वजा कंसात -2 अधिक वजा वर्गमात 16 भागिले 2a. याची किंमत 1 आहे. वजा वजा अधिक 2 अधिक वजा 16चा वर्गमूळ 4 भागिले 2 2 अधिक 4 भागिले 2 4 2 6 भागिले 2 x बरोबर 2 त्रिक 6. ओके. किंवा
एक्स बरोबर 2 वजा 4 एकदा वजा एकदा अधिक भागिले 2 वजा 4 अधिक 2 वजा 2 भागिले 2 वजा 1. ओके. 3 वजा 1 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ह्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. प्रथमतः आपण अवयव पद्धतीनं या ठिकाणी सूत्राचा वापर करून अवयव पाडायचे आहेत. एक्स वर्ग वजा 2 एक्स वजा 3. प्रथमतः एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. त्याच्याच तुलना आपण केली. याची किंमत 1 आहे, बीची वजा 2 आहे आणि सीची वजा 3. सूत्र आहे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमात बी वर्ग वजा 4 सगळ्याला भागिले 2a. प्रथमतः बी वर्ग वजा 4 किंमत घालायची काढायची. वजा 2चा वर्ग बी वजा 4 सूत्रातलं गुणिले ए 1 आणि सी वजा 3 वजा 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 4 त्रिकोण 12 आणि 4 16 बी वर्ग वजा 4ची किंमत 16. सूत्रामध्ये किमती घालून एक्स बरोबर वजा बीची किंमत वजा 2 आहे. वजा कंसात वजा 2 अधिक वजा वर्गमात 16 भागिले 2a याची किंमत 1 आहे. अशा पद्धतीने 16चा वर्गमूळ 4 2 अधिक वजा 4 भागिले 2 एकदा अधिक घ्यायचं 4 2 6 भागिले 2 3 एकदा वजा घ्यायचं 2 वजा 4 भागिले 2 वजा 2 भागिले 2 वजा 1 3 आणि वजा 1 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. पुढला तिसरा प्रश्न आहे. 3 मुलगे आणि 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना ए समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. घटना बी समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. या ठिकाणी 3 मुली 3 मुलगे आणि 2 मुली. आपण प्रथमतः नमुना अवकाश तयार करूया. 3 मुले B1 B2 आणि B3. 3 मुलगे B1 B2 B3 आणि 2 मुली G1 व G2. ओके. नमुना अवकाश जो आहे तो नमुना अवकाश समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. नमुना अवकाश संपूर्ण लिहायचा अगोदर. याच बरोबर B1 B2 दोघांची एक समिती म्हणजे B1 B2 नंतर B1 B3 त्यानंतर B1 B3 B1 B2 B1 B3 हा नमुना अवकाश तयार झाला. B1 B2 B1 B2 B2 B3 B1 B3. ओके. अशा पद्धतीने त्यानंतर B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B3 G1 B3 G2 आणि G1 G2. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर ऑफ एस बरोबर 10. ओके. दोघांची एक समिती तयार करायची आहे म्हणून या ठिकाणी घटना ए जी आहे समितीत कमीत कमी एक मुलगी असणे. ओके. त्यामुळे त्याचा नमुना अवकाश जो आहे ए बरोबर कमीत कमी एक मुलगी असावे म्हणजे B1 G1 त्यानंतर B1 G2 त्यानंतर B2 G1 त्यानंतर B2 G3 G3 नाही B2 G2. ओके. समितीत कमीत कमी एक मुलगी असावी म्हणजे 2 मुली चालतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पहा B1 G1 एक मुलगी आहे, B1 G2 एक मुलगी आहे, B2 G1 एक मुलगी आहे, B2 G2 एक मुलगी आहे, B3 G1 B2 G2 आणि G1 G2 2 चालतात. त्यामुळे नंबर ऑफ ए बरोबर 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके.
आणि घटना बी आहे, समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. एक मुलगा व एक मुलगी असणे. नमुना अवकाशामधून B1 G1 एक मुलगा एक मुलगी, B1 G2, त्यानंतर B2 G1, त्यानंतर B2 G2 एक मुलगा एक मुलगी, त्यानंतर B3 G1 आणि इथं B3 G2 आहे. ओके, एक मुलगा आणि एक मुलगी, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2, B3 G1, B3 G2. ओके, नंबर ऑफ बी बरोबर 6. अशा पद्धतीनं. चौथा त्यातला आहे, एका जनरल स्टोअर्समधील विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. यावरून किमतीचा मध्य काढा. किमतीचा मध्यक काढा. या ठिकाणी वस्तूची किंमत ₹20 पेक्षा कमी किंमत असणाऱ्या वस्तू 140 आहेत. 20 ते 40च्या 100 आहेत. त्या 40 ते 60 रुपयाच्या 80, 60 ते 80च्या 60, 80 ते 100च्या 20. ओके, आपण वारंवारता सारणी याची तयार करायची आहे. वस्तूंची किंमत वर्ग वस्तूंची संख्या म्हणजे वारंवारता. आणि संचित वारंवारता. वस्तूंची किंमत 20 पेक्षा कमी, त्याचा वर्ग आपल्याला 0 ते 20 करावा लागेल. ओके, वस्तूंची संख्या 140. त्यानंतर 20 ते 40 वर्ग 20 ते 40, वस्तू आहे 100, 20 ते 40 रुपये किमतीच्या वस्तू. त्यानंतर वर्ग आहे 40 ते 60, वस्तू खपल्या जातात 80. त्यानंतर 60 ते 80, वस्तू इथं खपल्या जातात 60. आणि 80 ते 100, वस्तू खपल्या जातात 20. ओके, संचित वारंवारता वरून खाली बेरीज करायची. 140 आणि 100 240, 240 अधिक 80 320, 320 अधिक 60 380, 380 अधिक 20 बरोबर 400. ओके, मध्यक काढण्याचं सूत्र आहे या ठिकाणी L अधिक N भागिले 2 वजा CF भागिले या ठिकाणी F गुणिले H वर्गांतर. N भागिले 2 या ठिकाणी 400 भागिले 2 बरोबर 200. आता 200 कशात आहे तर 140मध्ये नाही, तो येणार 120 ते 40 या वर्गामध्ये येणार. ओके, म्हणजे हा आमचा F आहे, 140 आमचा CF आहे, L आमचा 20 आहे. मध्यक वर्गाची खालची वर्गमर्यादा L 20 आहे, L 20 आहे, F 100 आहे. मध्यक वर्गाची वारंवारता. ओके, मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता CF हा 140 आहे. ओके, किमती घातल्यानंतर मध्यक बरोबर L मध्यक वर्गाची खालची मर्यादा 20 अधिक N भागिले 2 200 वजा मध्यक वर्गाच्या
आधीच्या वर्गाची वारंवारता CF 140 भागिले मध्यक वर्गाची वारंवारता 100 गुणिले वर्गांतर या ठिकाणी 20 आहे. 20 ते 40 20. ओके, 40 ते 60 20. 200मधून 41 गेले, 60 उरले भागिले 100 गुणिले 20. या 2 शून्य गेल्या. 20 अधिक 6 दुनी 12 बरोबर 32. मध्यक 32 आले म्हणून किंमतीचा मध्यक बरोबर 32 रुपये. ओके. प्रश्न 4 कोणते 2 उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी 8 गुणांचा प्रश्न आहे. 3 असतात, प्रत्येकी 4 गुण. पहिला m वजा 12 कंसात m वजा 12 गुणिले x वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12 गुणिले x अधिक 2 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर m ची किंमत काढा. या वर्ग समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता a बरोबर m वजा 12 आहे. a बरोबर m वजा 12, b बरोबर 2 कंसात m वजा 12 आणि c बरोबर या ठिकाणी 2 आहे. ओके. मुळे वास्तव व समान आहेत. मुळे वास्तव म्हणजेच आपल्याला b वर्ग वजा 4ac बरोबर 0 दाखवायचं आहे m ची किंमत काढण्यासाठी. b वर्ग म्हणजे b 2 कंसात m वजा 12 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले a m वजा 12 आहे आणि गुणिले c 2 आहे. ओके. हा 2चा वर्ग 4 आणि याचा विस्तार m वजा 12 कंसाचा वर्ग m वर्ग वजा 24m अधिक 144 वजा 4 2 ला अगोदर गुण आहे. 4 दुनी 8 वजा 4 गुणिले 2 वजा 8m वजा वजा अधिक 12 2 24 चौक 96 बरोबर 0. 4 न आत गुणायचे इथपर्यंत m वर्ग वजा 24m अधिक 144 ला 4m वर्ग वजा 24 चौक 96m अधिक 4 चौक 16 ला 6 हाच्याला 1 14 चौक 56 5 57 576 वजा 8m अधिक 96 बरोबर 0. म्हणून 4m वर्ग हे म्हणून चिन्ह 4m वर्ग वजा 96m आणि वजा 8m वजा 104m आणि 576 आणि 96 6 6 12 6 आणि 6 12 ला 2 हाच्याला 1 9 5 14 6 6 12 2 हाच्याला 1 9 आणि 6 16 आणि 1 17 ला 7 हाच्याला 1 5 आणि 1 6 6 से 72 बरोबर 0. 4 भाग जातो m वर्ग वजा 4 2 8 4 6 24m अधिक 4 1 4 उरले 2 4 6 27 आहे. 4 6 24 4 8 32 m वर्ग म्हणून m वर्ग वजा 26m अधिक 168 बरोबर 0. 168चा 2 अवयव पडायचे. 12 गुणिले 14 12 ने 14चा गुणाकार 168 आणि 12 ने 14ची बेरीज 26 दोघांची चिन्ह वजा. m वर्ग वजा 14m वजा 12m अधिक 168 बरोबर 0. 168चा अवयव पाडलेत आपण 14 गुणिले 12 दोन्ही वजा. ओके. म्हणून पहिल्या दोघातून सामायिक m आत m वजा 14 m वजा 14 आणि हा m इथला आहे म्हणजे बाहेर वजा 12 बरोबर 0. m वजा 14 2 कंसाबद्दल 1 कंस बाहेरच्या पदांचे 1 कंस m वजा 12 बरोबर 0. म्हणून m वजा 14 बरोबर 0.
यम बरोबर 14 किंवा यम वजा 12 बरोबर 0 म्हणून यम बरोबर 12. परंतु यम इज नॉट इक्वल टू 12 म्हणजे यम बरोबर 12 अग्राह्य का? तर या ठिकाणी यम वजा 12, यमची किंमत 12 घेतली, 12 वजा 12 0, वर्ग समीकरणाचं अस्तित्व राहत नाही. कारण यम बरोबर 12 घेतल्यास एक्स वर्गचा 0 होतो, म्हणून यम बरोबर 14. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 10वीतील मित्रांच्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. भोसले सर जाकले चॅनल अद्यापही सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. आपणास अत्यावश्यक असलेले सर्व व्हिडिओ आपणास समोर येतील. धन्यवाद.